Welcome to our channel, Bridge Course Post Test, Class 10 Mathematics. Question number 1. Choose and write the correct alternative option for the given multiple choice questions. Question number 1. Factor the polynomial of m square minus 16 n square. तर याचं उत्तर आहे बी, ऑप्शन बी, m minus 4n m plus 4n. आता हे आलं कसं? फॅक्टर द पॉलिनॉमियल m स्क्वेअर मायनस 16n स्क्वेअर आर. आता ब्रॅकेटमध्ये आहे m मायनस 4n. तर m मायनस 4nला पहिल्या ब्रॅकेटमध्ये m घ्यायचा आणि इकडलं सेकंड ब्रॅकेट घेऊन घ्यायचा m प्लस 4n. पुन्हा इथे काय करायचं, पुन्हा मायनस 4n घ्यायचा, मायनस 4n आणि दुसरा ब्रॅकेट m प्लस 4n घ्यायचा. m मल्टिप्लाय बाय m स्क्वेअर, m मल्टिप्लाय बाय 4n तर काय येणार 4mn, मायनस 4n मल्टिप्लाय बाय मायनस 4mn आणि मायनस 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 4nn प्लस 4nn. तर मायनस 4 मल्टिप्लाय बाय प्लस 4 तर येणार 16 मायनस 16n स्क्वेअर. तर प्लस 4mn आणि मायनस 4nn कॅन्सल होणार. तर ऑप्शन आपल्याला बी भेटत आहे, आपल्याला ऑप्शन बी भेटत आहे. ऑप्शन आहे बी. क्वेश्चन नंबर 2. 12xy plus 13y equals to 26 and 13x plus 12y equals to 24. Then what is the value of x plus y? हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे, याचा आन्सर आहे b इक्वल्स टू 2. आता पहा 12x प्लस 13y इक्वल्स टू 26 इक्वेशन नंबर 1, 13x प्लस 12y इक्वल्स टू 24 इक्वेशन नंबर 2. तर पहिले काय करणार आपण, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. तर आपण ॲड करणार इक्वेशन 1 and 2. तर ॲड केल्यावर 12 प्लस 13 येणार 25x, 13 प्लस 12 येणार 25y आणि 26 प्लस 24 येणार 50. तर हे इक्वेशन मिळणार आपल्याला 25x प्लस 25y इक्वल्स टू 15. आता 25 कॉमन आहे याच्यात आणि 50 इज डिव्हिजल बाय 25. हेन्स आपण काय करणार, या इक्वेशनला 25ने डिवाईड करणार. तर हे 25 कॅन्सल झाले, इथे पण 25 कॅन्सल झाले आणि 25 1 जा 25, 25 2 जा. तर आपल्याला एक इक्वेशन मिळालं x प्लस वाय इक्वल्स टू 2. याला आपण इक्वेशन नंबर 3 दिला. नंतर आपण नेक्स्ट स्टेप केली की सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. आता 1मधून इक्वेशन 2 मायनस केलं तर सबट्रॅक्टिंग आहे का, सगळे मायनसच्या साईन चेंज करायचे. इथे प्लस आहे तर मायनस होणार, इथे प्लस आहे तर मायनस होणार, इथे साईन नाही आहे म्हणजे प्लस आहे तर मायनस होणार. 12मधून 13 जात नाही, मग 13मधून 12 काढले, हायर डिजिटचं साईन इथे मायनस आहे म्हणून इथे मायनस आलं. 13मधून मायनस 12 आलं तर प्लस वाय आलं आणि 26मधून 24 गेले तर 2 आलं. आता मायनस एक्स प्लस 2y इक्वेशन नंबर 4 भेटला. तर मग आपल्याला पुन्हा 3 आणि 4 इक्वेट करावं लागेल. आता इथे प्लस एक्स दिसत आहे, इथे मायनस एक्स दिसत आहे, तर ॲडिंग इक्वेशन 3 आणि 4 करायचं. तर आपल्याला मिळालं एक्स प्लस वाय इक्वल्स टू 2, मायनस एक्स प्लस 2y, मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल झालं, वाय प्लस वाय इथं 2y आणि 2 प्लस 2 4 आलं. आपण वाय हे 2 मल्टिप्लाय आहे, तिकडे आलं तर डिवाईड करणार, वाय इक्वल्स टू 2. आता वायची व्हॅल्यू आपल्याला एक्स प्लस वाय काढायचं आहे. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ वाय इक्वेशन वाय इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 1. तर 12x प्लस 13y इक्वल्स टू 26 इक्वेशन नंबर 1. आता 13yच्या ठिकाणी वायची व्हॅल्यू आपण टाकली 2, तर येणार 13 2 जा 26, हे प्लस 26 तिकडे गेले तर मायनस 26. तर 26 म्हणून 26 इक्वल्स टू 0. 12x इक्वल्स टू मग 0 येणार, तर x इक्वल्स टू ऑलरेडी 0 येणार. द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय, एक्स इज इक्वल्स टू 0 आलं, वाय इक्वल्स टू 2 आलं, म्हणून आपला आन्सर आहे 2. आता याच्यात आपण सेकंडवालं सॉल्व केलं तर ऑप्शन आलं आपल्याला बी, सेकंडचं बी इक्वल्स टू 2. थर्ड, 2 पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्ट बाय अ ट्रान्सव्हर्सल इफ द मेजर ऑफ वन अँगल सो फॉर्म इज 70 डिग्री, देन द मेजर ऑफ अल्टरनेट अँगल इज. आता एक 70 आहे तर अल्टरनेट अँगल आहे, ते एक डायग्राम काढली आहे मी याची. अशी डायग्राम राहील, पहा बरं की let m and n are the two parallel lines, t be the transversal, those intersect with two lines.
ए अँड बी आर द पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. ए इक्वल्स टू 70 आहे, आपण कन्सिडर केलं तर बी इक्वल्स टू ऑलरेडी 70 दे. वी नो दॅट द पेअर द टू when two lines are parallel, the alternate angle between two parallel lines are equals. Hence A equals to 70, B equals to all 70. Question number 4. Equation of a line which is parallel to the x-axis at 5 unit, then the distance below it, तर काय येणार, y equals to -5. त्याची पण डायग्राम काढली आहे मी इथे. दिला आहे की आपण एक्स ॲक्सिस काढला, वाय ॲक्सिस काढला आहे. द लाईन विच इज पॅरलल टू द वाय ॲक्सिस बिलो आहे म्हणून आपण मायनस घेतलं, तर असा एक स्लोप निघाल. मग आपल्याला इक्वेशन काय आलं, वाय इक्वल्स टू -5. पुन्हा क्वेश्चन पेपरवर आपण रिटर्न येऊ. क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. 4 √8 मल्टिप्लाय बाय 3 √2. याचा आन्सर 48 काढला आहे. तर 48 कसा आला आहे ते सांग. ठीक आहे. 4 मल्टिप्लाय बाय 4 √2 मल्टिप्लाय बाय 3 √2. √8ला आपल्याला लिहिता ते 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 आणि 3 √2 आलं. आता 4 आणि हे ते 3 लिहून घेतलं. √2 हे 4 टाइम्स येणार. √2 त्या 2 पेअर झाल्या. म्हणजे एका पेअरसाठी एक डिजिट आपण 2 बाहेर काढतो, या 2 डिजिटसाठी 2 एक पेअर झाल्या, एक डिजिट बाहेर काढतो. 4 3 जा 12, 12 2 जा 24, 24 2 जा 48. तर आन्सर आला आपलं 48. पुन्हा आपण बॅक टू आपण क्वेश्चन पेपरवर येऊ. नंतरचा क्वेश्चन आहे, इफ P/Q इक्वल्स टू 7/3 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ P - Q/Q. तर हे 4/3 लिहिलं आहे मी. तर हे आन्सर कसं आलं ते सांगतो. इफ P/Q इक्वल्स टू 7/3 देन द फाइंड ऑफ P ची व्हॅल्यू 7 कन्सिडर करू, Q इक्वल्स टू 7 करू. P - Q, तर P ची व्हॅल्यू 7 आहे, Q ची व्हॅल्यू 3 आहे, Q ची व्हॅल्यू 3 आहे. 7मधून 3 गेले, 4 राहिले, 3. हां, नंतरचा क्वेश्चन, द मेजर ऑफ वन अँगल ऑफ अ रोम्बस इज 50, देन द फाइंड द व्हॅल्यू ऑफ मेजर ऑफ ॲडजसंट अँगल. तर ॲडजसंट अँगल किती येणार, 130 येणार. तर ते कसं येणार, मी डायग्राममध्ये काढलं आहे. द मेजर ऑफ अ वन अँगल ऑफ अ रोम्बस इज 50 दिला आहे. आता D इक्वल्स टू C, आपण ABCD एक रोम्बस काढलं, अँगल कन्सिडर केलं, अँगल A इक्वल्स टू 50 डिग्री आहे. तर जे काही ॲडजसंट पेअर असेल तर त्यांची अँगल A प्लस अँगल D किती येणार, 180 डिग्री होणार. तर 180मधून 50 मायनस केलं तर 130 येतात. म्हणजे D अँगल आणि C अँगल हे 2 ॲडजसंट अँगल आहे. हे दोन्ही पण ॲडजसंट अँगल किती राहील, 130 डिग्रीचे. नेक्स्ट क्वेश्चन, sin theta is equals to √3/2, देन द फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos theta युजिंग द ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू. तर जी काही कॉसची व्हॅल्यू आहे त्याच्या ऑपोजिट होणार. cos theta इज इक्वल्स टू 2/√3. थिटा मी लिहिण्याचं विसरून गेलो आहे तिथे. नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉ अन अँगल मेजर ऑफ 125 डिग्री अँड बायसेक्ट इट. हे तुम्ही सॉल्व करून घ्या. 125चा एक अँगल काढायचा, मग एक त्याला पॉईंट करायचा आणि बायसेक्ट करायचा. Question number 3. Solve the following sub questions. Tushar purchased a cloth for the shop for the 316 rupees. He received a 25% of discount. Then how much amount was paid by the Tushar to the shopkeeper? तर 316 काय मार्क प्राइस आहे. अमाऊंट पेड टू द शॉपकीपर बाय द तुषार इज 237. तर हे कसं आलं हे मी फाइंड केलं आहे. Tushar purchased a cloth from the shop of 316. He received a 25% of discount. So mark price of that cloth is 316. Discount किती दिला आहे, 25%. ॲक्च्युअल प्राईस आहे आपल्याला सेलिंग प्राईस काढायची आहे 316. ते हे 25/4, 25 वन द 25 आणि 4 म्हणजे 100. 25 4 जा तर खाली आलं 4.
तर 316 डिवाइड बाय 4 हे ते 79. आता हे 79 काय करणार, सबट्रॅक्ट करणार आपण 316, कारण की ॲक्च्युअल प्राईस काढायची आपल्याला. तर ते आली आहे 237, म्हणजे द ॲक्च्युअल अमाऊंट 237 इज पेड बाय द तुषार टू द शॉपकीपर. हे आन्सर राहील. आपण बॅक टू द आपण आपल्या क्वेश्चन पेपरवर येऊ. If an arithmetic mean of a number is 5, 6, x, 9 and 30 is 8, then the find the value of x. x ची व्हॅल्यू काय राहील, तर x ची व्हॅल्यू 7 आहे. तर 7 कशी आली ते आपण पाहू. हां, आता फॉर्म्युला काय असते, अर्थमॅटिक मीन ऑफ 5, 6, x and 9 इज 13 इज 8. आता मीनचा फॉर्म्युला आहे अर्थमॅटिक मीनचा सम ऑफ टर्म अपॉन नंबर ऑफ टर्म. सम या सगळ्या समची आपण ॲडिशन करून घेतली तर काय आता 5, 6, 5 आणि इथे काय मीन दिला आहे 8 आणि नंबर ऑफ टर्म्स किती आहे, ह्या 5 आहे म्हणून डिवायडेड बाय 5 आलं. तर हे आलं 11. 5 + 6 11. हे 5 डिवाइड होते, इकडे गेलं तर काय होणार, मल्टिप्लाय होणार. आणि हे 9 तसं लिहिलं, 13 तसंच तिथं. आता 11 9 + 13 किती येतं, 22. 22 + 11 33. हे प्लस एक्स आलं, हे 33 इकडे आले तर मायनस झालं, तर 14मधून 33 गेले तर 7 आलं. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती, एक्सची व्हॅल्यू आपण काढली. बॅक टू द क्वेश्चन पेपर. नंतर इन अ सर्कल विथ सेंटर पी अँड अ रेडियस इज 30 सेंटीमीटर, segment AB is a chord, length of AB equals to 24 centimeter and PQ is perpendicular to the chord of AB. परपेंडिक्युलर दिला आहे. देन द फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल. तर हे 5 सेंटीमीटर काढलं आहे. हे आपण ॲक्च्युअल कसं काढलं ते पाहून घेऊ. ही एक डायग्राम होणार. सर्कल आहे, सर्कल काढला आहे आपण, सर्कल काढला आहे आपण. आता तिची रेडियस किती घेतली आपण, 13 सेंटीमीटर दिली आहे रेडियस आणि कॉर्ड दिली आहे, त्याची काय होणार, ए बी इक्वल्स टू 24. आता जे काही कॉर्ड येणार ते काय आपल्याला काय काढायचं आहे, पी डी काढायचं आहे, म्हणजे डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ अ सर्कल टू द कॉर्ड. आपण काय करणार की हे जो पॉईंट जो घेतला आहे तो ए डी इक्वल्स टू काय येणार, डी बी राहणार. की जो काही सेंटरवरून आपण पॉईंट काढतो तो काय करतो, जे काही कॉर्डला आहे तो इक्वल 2 भागमध्ये डिवाईड करून टाकतो. म्हणजे ए डी इक्वल्स टू बी डी इक्वल्स टू 12 सेंटीमीटर. पी ए आता हे अँगल पी डी आहे, ही जी आहे पी डी इज परपेंडिक्युलर टू ए बी दिला आहे, म्हणजे अँगल डी इक्वल्स टू 90 डिग्री होते. तर पी ए काय झाला, हायपोटिन्यूस झाला. आपण ए डी काय घेतलं, बेस घेतलं आणि पी डी काय घेतली, हाईट घेतली. आपल्याला पी डी काढायचा आहे. इन ट्रायंगल ए डी बी, अँगल ए डी बी इक्वल्स टू 90 डिग्री अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. हायपोटिन्यूस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. 13चा स्क्वेअर येते 169 आणि 12चा स्क्वेअर येते 144. पी डी आपल्याला काढायचा आहे. 144 आपण इकडे शिफ्ट केलं तर मायनस होणार. 169मधून 144 गेलं पी डी. तर आपल्याला काय करायचं आहे, नंतर हे 25 आलं. आपल्याला फक्त पी डी पाहिजे, पी डी स्क्वेअर नाही पाहिजे, म्हणून आपण काय केलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. सो पी डी इक्वल्स टू 5. आपल्याला तेच फाइंड करायचं होतं. द डिस्टन्स बिटवीन द कॉर्ड अँड द सेंटर ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर. म्हणजे पी डी इक्वल्स टू काय झालं, 5 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन्स. Find the capacity of a cylindrical vessel with radius 10 centimeter and the height is 7 centimeter. The capacity of the cylindrical vessel with radius is 10 centimeter and height is 7. The formula है volume equals to pi r square h, where pi equals to 22/7. नंतर आपण काय पायची व्हॅल्यू पुट केली 22/7. आर रेडियसचा स्क्वेअर आहे, म्हणजे 10 × 10 किंवा 10चा स्क्वेअर लिहिता येते 7. मी इथे लिहिला आहे 10 10. पहिले हे 7 7 कॅन्सल करून गेले. 22 × 10 10चा 100. तर येणार हे 2200 म्हणजे 2200 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन. As shown in the figure of triangle PQR, angle P equals to 30 degree and angle R equals to 60 degree. Length of a hypotenuse is PR equals to 8 centimeter. Then find the length of a side of a PQ and QR. आता याचा एक फॉर्म्युला आहे.
याचा फॉर्म्युला काय आहे की साईड, आता इथे दिला आहे अँगल आर इक्वल्स टू 60 डिग्री, अँगल पी इक्वल्स टू 30 डिग्री अँड अँगल क्यू इक्वल्स टू, असं साईन आहे म्हणजे 90 डिग्री कन्सिडर करायचं. साईड अपोजिट टू अँगल 30, म्हणजे ही जी 30च्या अपोजिट साईड आहे कोणची आहे, क्यू आर. क्यू आर काय इज अ हाफ ऑफ हायपोटेनियस, फॉर्म्युला असते क्यू आर इक्वल टू हाफ. हायपोटेनियस दिला आहे 8, हायपोटेनियस म्हणजे द साईड अपोजिट टू 90 डिग्री कोणची आहे, पी आर. तर हे 8 आहे, तर 2 1 2 2 4चा म्हणजे क्यू आर इक्वल्स टू 4 आलं. नंतर साईड अपोजिट टू 60 डिग्री काय येणार, साईड अपोजिट टू 60 डिग्री काय येणार, क्यू पी. क्यू पी काय, √3/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनियस, तर √3/2, 2 1 2 2 4 8, तर 4/1. क्यू पीची व्हॅल्यू किती आहे, 4√3. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन a इक्वल्स टू 2ab इक्वल्स टू 14 अँड 3a इक्वल्स टू 4b इक्वल्स टू 34. आता हे सॉल्व केलं आहे इक्वेशन. a प्लस ट्वाईस ab इक्वल्स टू 14 आणि 3a प्लस 4b इक्वल्स टू 14. एक मिनिट. हां, क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द सॉल्वमेंट इक्वेशन a प्लस 2ab इक्वल्स टू 14 आणि a प्लस 4b इक्वल्स टू 34 आहे. ते प्रिंटिंग मिस्टेक झाली होती. तर मल्टिप्लाय इक्वेशन 3/1 केलं आपण. तर हे आलं 3a 3 to the 6 आणि 14 3 the 42. इक्वेशन नंबर 3 घेतलं. इक्वेशन 2 काय केलं, इक्वेशन 2मधून इक्वेशन 3मधून इक्वेशन 2 मायनस केलं. इथे 3 आणि मधून 2 मायनस पाहिजे. तर हे 3a 3 कटलं. 6b मधून 4b गेले तर 2b आलं. 14मधून 34 गेले तर आलं 8. हे 34 आहे, हे स्मॉल जे अमाऊंट आहे हे 34 आहे, रेडमध्ये लिहिली आहे मी. 2b इक्वल्स टू 8 आहे, b इक्वल्स टू 8/2 म्हणजे b इक्वल्स टू 4 आहे, हे स्मॉल रेडमध्ये दिलं आहे, हे 4 आहे. तर पुटिंग द व्हॅल्यू ऑफ b इक्वल्स टू 4 इन इक्वेशन 1. सो a प्लस 2ab, तर हे 2bच्या जागी आपली 4 आली व्हॅल्यू. 4 2 8, हे प्लस 8 आहे, हे प्लस 8 इकडे आले तर मायनस होणार. तर 14मधून 8 मायनस 8 गेले तर a इक्वल्स टू 6. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन काढायचं आहे, म्हणजे a आणि b ची व्हॅल्यू आली, तर a इक्वल्स टू 6 आला, b इक्वल्स टू 4 आला. बाकी अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.